गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि तुम्हाला कसं वाटतं म्हणजे देवी बसली आहे काल, सो मी काल ब्लॉग पण पोस्ट केलता नवरात्रीचा। आणि त्यात म्हणजे खूप असं डीजे वगैरे आम्ही धमाल मस्ती केली, पण तो ब्लॉग मी नाही पोस्ट करू शकले। म्हणजे ती एक क्लिप माझ्याकडून राहिली आहे, सो मी ती तुम्हाला शॉर्ट्समध्ये दाखवेल। आणि आज मी एक नवीन गेम घेऊन आली आहे तुमच्यासाठी, सो तो गेमला आपण स्टार्ट करूया। तर रँडमली मी कोणती एक चिट्स बनवलेत आणि त्यातली मी रँडमली एक चिट ओपन करणार आणि त्यात क्वेश्चन्स आहेत, त्याच्यावर मी आन्सर देणार। आणि ते क्वेश्चन्स माझ्या फ्रेंड्सनी मला विचारलेत आणि त्या क्वेश्चनचे मी चिट्स थ्रू आन्सर देणार आहे। तर कंटिन्यू करूया आपण ह्या ब्लॉगला। तर पहिली चिट मी ओपन करतेय। एखादी गोष्ट जी तुझ्या बालपणातली आहे, जी तुला अजूनही आठवते। तर अशी गोष्ट आहे एक, म्हणजे अशी खूप गोष्ट आहे, पण मी एकच सांगू शकते की माझ्या स्कूलमध्ये मी फर्स्ट रांगेत मी फर्स्ट थांबायचे। आणि त्यात पण आहे ना, माझी फ्रेंड जी असायची ना, तिने माझी जागा घेतली होती। म्हणजे मी एकदा ॲब्सेंट होते म्हणून ती तिथेच थांबायला लागली होती। मी तिला बोलले की नको ना प्लीज, मला थांबायचंय वगैरे वगैरे, मला खूप म्हणजे आवडायचं नाही का पुढे थांबायला। तर तिने मला थांबवून नाही दिला, तर मी अक्षरशः तिला चिमटे वगैरे काढले। मग ती गोष्ट माझी स्कूलपर्यंत पोहोचली, म्हणजे घरपर्यंत पोहोचली, स्कूलच्या प्रिन्सिपलपर्यंत पोहोचली ती गोष्ट। आणि ही गोष्ट मला अजूनही आठवते। दुसरी चिट ओपन करतेय। तर दुसरी चिट आहे, तुझ्या आवडत्या पुस्तकाचं नाव आणि तुला हे पुस्तक का आवडतं। द कॅट इन द हॅट हे पुस्तकाचं नाव आहे। आणि द कॅट म्हणजे ती कॅट असते, ती खूप विचित्र प्रकाराची असते, तर ते मला आवडतं। म्हणजे ती खूप विचित्र असते आणि काय बोलतात, अशी खोड असतं तिच्या अंगात, तर ते मला आवडतं जास्तीत जास्त। आणि दुसरी चिट आहे, तुझा सर्वात आवडता चित्रपट कोणता आहे। तर माझा सर्वात आवडता चित्रपट हा छावा आहे, कारण की ह्यात संभाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे, सो मला हा चित्रपट खूप आवडतो। आणि आता अजून एक चिठ्ठी आहे। एखादी गोष्ट जी तुला करणं खूप आवडतं पण लोकांना ती खूप विचित्र वाटते। ऑब्वियसली माय ड्रॉइंग मला करणं आवडतं, बट ती लोकांसमोर मी दाखवली तर त्यांना खूप वेअर्ड वाटतं की हे काय केलंय आता हिने। आणि आता दुसरी चिठ्ठी आहे, तुझ्या सर्वात मोठ्या प्रेरणादायी व्यक्ती कोण आहेत। तर दोन आहेत, ते माझ्या आई वडील, सो हे मला खूप प्रेरणा देत आहे, म्हणून मी आज इथपर्यंत आहे। आणि दुसरी एक चिट, तुझ्या आवडत्या पुस्तकाचं नाव सांग आणि ते तुला का आवडतं। सो हे झालंय ऑलरेडी। तर मला कॅट इन द हॅट हा पुस्तक आवडतो। आणि बस एवढंच आहे आजच्यासाठी। आणि नक्कीच अजून मी जास्तीत जास्त चांगले कंटेंट्स आणायचा प्रयत्न करेल तुमच्यासमोर। म्हणजे तुमच्या समोर ते कंटेंट्स तुम्हाला कसे वाटतात हे पण मला सांगा। आणि तुमच्यामध्ये म्हणजे अजून काय चांगलं वाटतंय माझ्यामध्ये, मी काय करू शकते अजून म्हणजे तुमच्यासाठी, तर ते पण मला सांगा नक्की। बाय।